नमस्कार. सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण दर महिन्याला गणपती बाप्पाची चतुर्थी साजरी करतो. त्यातीलच एक म्हणजे अंगारकी चतुर्थी. आज आपण पाहणार आहोत इतर चतुर्थीपेक्षा अंगारकी चतुर्थीचं महत्त्व वेगळं का मानलं जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या दिवशी केलेली एक छोटीशी भक्ती आयुष्यभराचे अडथळे दूर करू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगारकी म्हणजे काय? ज्या दिवशी चतुर्थी मंगळवारी येते त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. अंगार या शब्दाचा अर्थ आहे मंगळ ग्रह आणि मंगळवार हा शक्ती, पराक्रम आणि ऊर्जा यांचा दिवस. जर इतर चतुर्थी प्रत्येक महिन्याला येतात, तसं ही चतुर्थी वर्षातून 1-2 वेळाच येते. त्यामुळे ती अधिक पुण्यदायी मानली जाते. या दिवशी गणपतीची पूजा, उपासना केल्याने मंगळ ग्रह प्रसन्न होतो. आयुष्यातील अडचणी दूर होतात. आपल्या शास्त्रात, पुराणात असे सांगितले आहे की अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केलेली गणेश पूजा 1000 चतुर्थ्यांच्या पूजे इतकं फळ देते. गणपती हे विघ्नहर्ता आणि मंगळ हा उपग्रह, या दोघांचा संगम म्हणजे विघ्नांवर विजय मिळवण्याचा सर्वोत्तम दिवस. सकाळी लवकर उठून देवाची पूजा करावी. गणपतीला लाल फूल, दुर्वा, मोदक अर्पण करावेत. ओम गंग गणपतये नमः चा 108 वेळा जप करावा. पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी गणपती दर्शनानंतर उपवास सोडावा. थोडक्यात काय तर इतर चतुर्थी भक्ती शिकवते, पण अंगारकी चतुर्थी शक्ती देते. आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी गणपती बाप्पाला मनापासून शरण जा. बाप्पा नक्की मार्ग दाखवतो, कारण तोच विघ्नहर्ता आहे. तुम्ही अंगारकी चतुर्थीचा उपवास करता का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.